नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये काही जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहेत. आता श्रावणी आणि शुभ दोघंजणही सानिकाचा जीव वाचवण्यासाठी मागे लागलेले आहेत. कारण की सानिकाला आता अबॉर्शन करण्यासाठी जेव्हा इंद्रनील आणि त्याचे मित्र घेऊन जात आहेत, त्याच वेळेला आता इथे सानिकावर खूप मोठं संकट येणार आहे. तिचं अबॉर्शन झाल्यामुळे आता तिचा जीव धोक्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सानिकाला आता रक्ताची गरज आहे. त्यामुळे आता श्रावणी ही सानिकाचा जीव तिचा रक्त देऊन कसं वाचवणार आहे. त्याचप्रमाणे आता इंद्रनील आणि त्याला सामील असलेले डॉक्टर आणि मित्र, त्याचप्रमाणे हे सगळे पोलीस आणि त्याचप्रमाणे रुद्र, सगळ्या जणांना आता श्रावणी आणि शुभ हे अटक करायला लावणार आहेत. नेमकं कसं आणि काय घडणार आहे सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सगळेजणं आता प्लॅनिंग करून आहेत. सानिकाला आता रुद्र भेटायला बोलवतोय आणि त्यानंतर रुद्र आणि सानिका हे दोघंजणही एका ठिकाणी जात असताना तरीही सानिका त्याला विचारते की तू मला कुठे घेऊन चालला आहेस. तेव्हा मग तो, मी डॉक्टरांकडे जातोय, आपण म्हणजे डॉक्टरांच्याच मागे एक काम झाल्यानंतर आपण दोघंजणही लग्न करणार आहोत. इथेच मागे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण लग्न करणार, असं खोटं सांगून तो तिला घेऊन चाललेला असतो. आणि त्यानंतर इथे श्रावणी आणि शुभ दोघंजणही किशन इन्स्पेक्टरने मदत केल्यामुळे सांबारे हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेले असतात. कारण की त्याच हॉस्पिटलमध्ये तिचं अबॉर्शन होणार असतं. हे म्हणजेच तिला घेऊन गेलेले असतात. हे आता श्रावणी आणि शुभ यांना कळलेलं असतं. त्यामुळे कसं आणि काय करायचं हे त्यांना काही कळत नसतं. तर इकडे आता इन्स्पेक्टर हा श्रावणीला सांगतो की एक गोष्ट करा, तुम्ही तिकडे जा, म्हणजे तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही मिळून जाईल. पण रुद्रला तो काहीही सांगत नाही. म्हणजे एका प्रकारे तो श्रावणीची मदतच करत असतो. तर इकडे सानिका मात्र खूप खुश असते. तिला वाटत असतं की माझा इंद्रनील हा माझ्यासाठी आता सगळं काही करू शकतो. त्याने सगळं सोडून तो माझ्याकडे आलेला आहे. आम्ही दोघं लग्न करू, असं सगळं तिच्या मनामध्ये येत असतं. परंतु किती काही झालं तरीही हे सगळे आता मनातून तिच्या भीतीच असते वेगळी. कारण की काही झालं तरीही इंद्रवरती तिने विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे. तर रुद्र किशनला सारखा फोन करून अलर्ट करत असतो की काहीही झालं तरीही त्या श्रावणी आणि शुभला कुठेही पोचू देऊ नका. त्यांना जर तुम्ही कुठेही बघितलं तर नक्कीच कळवा, असं सगळं सांगितलेलं असतं. तर त्यामुळे इथे त्याने मुद्दामच सांगितलेलं असतं की मी त्यांना बघितलं नाही. एका प्रकारे श्रावणीची आणि शुभची तो मदतच करत असतो आणि हे सगळं काही रुद्रला माहीत नसतं. म्हणूनच आता रुद्र एकदम स्टेबल असतो की काही झालं तरीही श्रावणी आणि शुभ हे आले तर मला नीलला अलर्ट करता येईल, हे सगळं त्याला माहीत असतं. म्हणून तो पूर्ण टेन्शन फ्री असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे इंद्रनील आणि त्याचे साथीदार हे तिच्यावर सानिकावरती पूर्ण लक्ष ठेवून असतात. आणि जेव्हा इंद्रनील तिला घेऊन येतो त्याच वेळेला ते आता सानिकाच्या मागे यायला सांगत असतात. आणि मागे आल्यानंतर सानिकाला ते मागूनच पकडतात आणि तिच्या तोंडाला अगदी गुंगीचा रुमाल लावतात आणि तिला सगळेजण पकडतात. इथे सानिकाला आता मात्र कळवळा येत असतो की काय करू मी, स्वतःची जीवाची हालत केली पण काहीही फरक पडलेला नाही. कारण की तिने खूप मोठा दगड स्वतःच्या पायावरच मारलेला असतो श्रावणीचं न ऐकून. आता तिला तिथेच बेशुद्ध गपगार केलं जातं आणि मग तिथल्या तिथेच ती बेशुद्ध पडते. आणि मग सगळे मित्र म्हणतात की झाले, आपलं काम झालं, हिला आता आतमध्ये आपण घेऊन जाऊया. तेव्हा मग ती हळूहळू बेशुद्ध होत असते की इंद्र तुम्हाला काय केलंस असं ती बोलता हळू तिथेच बेशुद्ध पडून जाते. आता त्याचे मित्र आणि इंद्र तिला उचलतात आणि आतमध्ये डॉक्टरकडे घेऊन चाललेले असतात. आणि डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांना लगेचच इंद्र म्हणतो की तुझं बोलणं झालं आहे ना, इन्स्पेक्टर रुद्र याच्यासोबत बोलणं झालं आहे ना अगोदर. तेव्हा डॉक्टर म्हणतो की हो माझं बोलणं झालेलं आहे, काळजी करू नका. काय करायचं आहे, यांचं अबॉर्शन करायचं आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो, लवकरात लवकर हिचं अबॉर्शन झालं पाहिजे, समजलं ना, चल पटकन, असं म्हणून आता तिला आतमध्ये घेऊन गेले जातं. आणि बाकीच्या जे तिथे लेडी असतात त्या लेडीज म्हणजे नर्सेस वगैरे तिला चेंज करतात आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. म्हणजेच तिला लवकरात लवकर अबॉर्शनची जी सिच्युएशन आहे ती बघितली जाते. बाहेरच इंद्र बसलेला असतो आणि डॉक्टरांना तो धमकी देतो की काही झालं तरीही मला परवा नाही, काही झालं तरी हिचं अबॉर्शन झालं पाहिजे, पण जर काही चुकीचं घडलं तर बघा,
असंही तो धमकी देतो. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांवर एक मोठा प्रेशर असतो. काय करायचं यात डॉक्टरांनाही समजत नसतं. पण तरीही इथे आता डॉक्टर हे प्रेशरखाली असतात म्हणून तिचं आता ते ऑपरेशन करायला घेतात. त्यानंतर हे सगळं घडत असताना डॉक्टरांचं एकच टेन्शन असतं की पुढे कसं आणि काय करायचं. डॉक्टरांनी आता तिच्या सगळ्या साथीदारांना सांगितलेलं असतं की ह्या मॅडमचं लवकरात लवकर आपण अबॉर्शनला घ्यायचं आहे. तरी ते सानिकाला इंजेक्शन दिलेलं असतं पूर्णपणे गुंगीचं. त्यामुळे ती आता पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते आणि इंद्रच्या सांगण्यावरून आता पुढची प्रोसिजर व्यवस्थितपणे सुरू झालेली असते. सानिकाच्या म्हणजेच बाळाला जवळजवळ पोटामध्येच 3 महिने झालेले असतात आणि त्यामुळे तिचा जीवही तेवढाच धोक्यामध्ये असतो. तिला आता बेशुद्ध केल्यामुळे काहीही तिची हालचाल वगैरे काही होत नसल्यामुळे डॉक्टरांना आता ते अबॉर्शन करणं हे खूपच सोपं जात असतं. त्यानंतर त्या बिचारीची हालत ही खरंच खूप गंभीर असते. डॉक्टर एकमेकांशी बोलत असतात की खरं तर यांचा ब्लड हा म्हणजेच या खूपच वीक अवस्थेमध्ये दिसत आहे. तरीही डॉक्टरांना धमकी दिल्यामुळे वरून प्रेशर असल्यामुळे त्यांना काही करता येत नसतं. तिची पुढची प्रोसिजर सुरू असते. आता अचानकच त्यांनी त्या अबॉर्शनच्या प्रोसिजरला घेतल्यामुळे सानिकाचा आता ब्लड लॉस व्हायला सुरुवात झालेली असते. तिचं ब्लड खूपच जायला सुरुवात झालेली असते आणि डॉक्टरांना अक्षरशः तो फ्लो थांबवणं खूप कठीण जात असतं आणि डॉक्टर खूप घाबरलेले असतात की पेशंटला जर काही झालं तो दगावला तर मात्र आपली वाट लागेल. आणि इथे सानिका ही म्हणजे सांबार हॉस्पिटलमध्ये शुभ आणि श्रावणी दोघंजण आलेले असतात. तर त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर म्हणजे वरती आल्यावर इथे श्रावणी आणि शुभ दोघंजणही इंद्रला बसलेले बघतात. श्रावणी म्हणते की शुभू ते बघ तिथे इंद्रनील बसलाय. तेव्हा मग ती आता त्याच्यापर्यंत पळते आणि त्याला म्हणते की 1 मिनिट तू इथे काय करतोयस. तेव्हा आता ती त्याची कॉलर धरायला लागते आणि म्हणते की बोल तू सानिकाला कुठे घेऊन गेलायस. तेव्हा तो नाटक करत असतो आणि म्हणतो की नाही मला काहीच माहीत नाही आहे सानिका कुठे आहे ती. तेव्हा मग ती म्हणते की बऱ्या बोलाने सांगतोयस की. तेव्हा मग ती आता त्याच्या कानफाडात वाजवते आणि मग तो म्हणतो की आतमध्ये आहे ती. मग ती विचारते की आतमध्ये काय करते सानिका. त्यावर आता तो ओरडतो आणि म्हणतो की सानिका आतमध्ये तिचं अबॉर्शन. तेव्हा आता हे ऐकल्यावर दोघा जणांना धक्का बसतो. तेव्हा सानिकाला असं केल्यामुळे ती जोरात त्याची कॉलर धरते आणि त्याच्या 2-4 कानफाडात वाजवते आणि म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली आमच्या सानिकाबरोबर असं करण्याची. तेव्हा तो म्हणतो की आतमध्ये सानिकाचं अबॉर्शन होत आहे. आता शुभंकर म्हणतो की 1 मिनिट थांब आपण बघूया माझ्या सानूला काही झालं तर. दोघं आता घाबरून धावतात आणि मग तिथल्या तिथे रुद्रही घाबरलेला असतो. रुद्र म्हणतो की आपली आता काही खैर नाही आणि तिचं काही झालं आहे अबॉर्शन का काही हे काहीच त्यांना माहिती नसतं. म्हणूनच आता सुरुवातीला तर रुद्र तिथून पळून जातो. त्याच्या मित्रांना म्हणतो की माझं इथून पळून जाणंच महत्त्वाचं ठरेल कारण की जर मी पकडलो गेलं तर खूप प्रॉब्लेम होईल. म्हणून तो तिकडून आता पळ काढत असतो. परंतु हे सगळं होत असताना आता आतमध्ये लवकरच ते दोघंजण जातात आणि ऑपरेशन थिएटरमध्ये शिरतात. त्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी नसते तरीही दोघंजणं बळजबरीने आतमध्ये शिरत आहेत आणि विचारतात की 1 मिनिट काय झालं आहे सांगा तुम्ही कोण आहात. तरी ते बाहेर पडल्यावरती रुद्रला लगेचच नील फोन करतो आणि म्हणतो की एक प्रॉब्लेम झालेला आहे. इथे सानिकाचे ती वहिनी आणि दादा पोचलेत. तेव्हा हे ऐकल्यावरती तो म्हणतो की काय दोघं म्हणजे शुभ आणि श्रावणी तिथं पोचल्यात ती कशी काय. तेव्हा तो म्हणतो की मला काय माहिती. मला तुम्ही सांगितलं की सगळी फिल्डिंग ठेवतो पण कोणीच नव्हतं. तेव्हा आता लगेचच रुद्र म्हणतो की 1 मिनिट मी चेक करतो. आता तू एक काम कर तिकडून आताच्या आता पळ काढ इंद्रनील नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. श्रावणी आणि शुभ दोघंही घाबरलेले असतात. कुठे आमची सानिका असं ते जोरजोरात तिथे ओरडत असतात. त्याच वेळेला मग आता डॉक्टर बाहेरून म्हणतात की कोण आहात तुम्ही. तेव्हा ते दोघंही कशाचीही तमाना बाळगता आतमध्ये शिरतात आणि म्हणतात की आमची सानू तुम्ही काय करताय हे सगळं. तेव्हा डॉक्टर सांगतात की आम्हाला माफ करा पण यांचं अबॉर्शन करायला सांगितलेलं असतं. समोरची सिच्युएशन बघून सानिकालाही हे सगळं बघून सानिकाची अवस्था श्रावणीलाही धक्का बसलेला असतो कारण की तिचा पूर्ण ब्लड फ्लो जात असतो आणि तिचं तडफडणं ते तिला बघवत नसतं. तर इथे घरी शोभा आणि आई म्हणत असतात की ही सानू गेली कुठे तिची बॅग पण कुठं दिसेना घरातनं कुठं गेली आहे काहीच कळायला मार्ग नाही. तेव्हा मग शोभा म्हणते की हो आणि ही श्रावणी ती पण कुठे आहे. श्रावणी आणि शुभंकर दोघं पण नाही आहेत मग कुठं गेली आहेत माती खायला कोणाच ठाव असं त्या दोघी बोलतात. तर इकडे आता श्रावणीने एक मस्त काम केलेलं असतं. आपल्या सानिकाचा जीव वाचवण्यासाठी तिने डॉक्टरला तर सांगितले असते परंतु पोलिसांनाही तिने इन्फॉर्म करून बोलवलेलं असतं. म्हणजेच जे ओळखीचे पोलीस असतात श्रावणीचे
आणि जे साहेबांना ओळखत असतात श्रावणी त्यांची मुलगी म्हणून, ते आता आलेले असतात आणि हॉस्पिटलमध्येच आता तिकडचे डॉक्टर आणि बाकीच्या सगळ्यांना श्रावणी ही पोलिसांच्या ताब्यात देते आणि माफीचा साक्षीदार बनायला सांगते. हे सगळं करण्याच्या मागे कोणी सांगितलं तर इन्स्पेक्टर रुद्र याने आम्हाला हे सगळं सांगितलं, असंच आता ते डॉक्टर हे कबूल करतात. या सगळ्याच्या मागे रुद्र, इंद्रनील आणि स्वीटी या सगळ्यांचा हात होता, हे आता त्या डॉक्टराच्या जबानीमुळे म्हणजे डॉक्टरांच्या कन्व्हेन्शनमुळे समोर येतं. आणि हे सगळं आता जेव्हा सानिकाला जीव वाचवण्याची वेळ येते तेव्हा मात्र श्रावणीच आता सानिकाचा जीव वाचवणार असते. म्हणजे सानिकाला रक्ताची गरज असते आणि सानिकाच्या म्हणजे सानिकाला रक्ताची गरज ही म्हणजे श्रावणीचा आणि सानिकाचा रक्तगट एकच असल्यामुळे श्रावणी ही सानिकाला रक्त देते आणि तिचा जीव वाचवते. परंतु या सगळ्यामध्ये आता श्रावणीने एक चांगलं काम केलेलं असतं, ते म्हणजे या सगळ्याच्या मागे जबाबदार असलेले सानिकाच्या तब्येतीला घातक ठरवणारे रुद्र, स्वीटी, इंद्रनील आणि ते डॉक्टर सगळ्यांना आता इन्स्पेक्टर साहेब हे अटक करतात आणि सगळ्यांची आता वाट इथे शुभ आणि श्रावणी यांनी लावलेली असते. आता नेमकं पुढे काय घडणार आहे मालिकेत पाहणं अगदी रंजकतेचे ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.